कभी कभी मैं यहाँ लोगों से कहता हूँ महाराष्ट्र में कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई ठाणे यहाँ से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहाँ कोई पैसे बचेगा ही नहीं। ये राजधानी जो है जो कहलाती है आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं। मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी गुजराती समाजाचे योगदान उल्लेखनीय आहे, असे वक्तव्य महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले आहे। शिवसेना नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, राज्यपाल हे राज्याचे पालक असतात आणि पालकाने राज्याप्रती पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन किंवा आकसबुद्धी न ठेवता ममतेने राज्याचे संगोपन करणे ही संविधानिक जबाबदारी आहे। परंतु महामहिम कोश्यारीजी यांच्याकडून इतक्याही जास्त अपेक्षा ठेवू नयेत, कारण राज्यापेक्षाही भाजप सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर अधिक आहे। चला, महाराष्ट्र धर्म वाचवण्याची, जपण्याची आणि वाढवण्याची ही मुंबई वाचवण्याची जबाबदारी आपण महाराष्ट्राची भावंडे मिळून घेऊया, असा टोला भगतसिंग कोश्यारी यांना त्यांनी लगावला आहे। सचिन सावंत म्हणाले, राज्याचा राज्यपाल त्याच राज्याच्या जनतेची बदनामी करतो हे भयंकर आहे। गुजराती राजस्थानी हा विषय राहू द्या, यांनाच सर्वात आधी नारळ दिला पाहिजे। यांच्या कारकिर्दीत राज्यपाल या संस्थेचा व महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेचा स्तर तर खालावला आहेच, पण महाराष्ट्राचा अवमानही सातत्याने झाला असल्याचे त्यांनी सांगितले। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार प्रहार केला असून ते म्हणाले, ज्या गोष्टीची माहिती नाही, महाराष्ट्राचा इतिहास माहीत नाही, त्यावर बोलू नये। नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसण्याची गरज नाही। हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे। महाराष्ट्र किंबहुना मुंबईच्या प्रगतीमध्ये मराठी माणसाचा हात आहे। इथे बाकी लोक आले, त्यांनी स्वतःची प्रगती केली, त्यामुळे महाराष्ट्राच्या किंवा मुंबईच्या प्रगतीत त्यांचा हात नाही। असेलच तर त्यांच्या प्रगतीत महाराष्ट्र किंवा मुंबईचा हात आहे। 105 हुतात्म्यांनी बलिदान देऊन ही मुंबई महाराष्ट्रात आणली। त्यामुळे ज्या गोष्टी माहीत नाही, इतिहास माहीत नाही, नको त्या गोष्टीत राज्यपालांनी नाक खुपसू नये, असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एका वृत्तवाहिनीला दिली। राज्यपालांना ही पहिली वॉर्निंग आहे। इथे आलाय राज्यपाल म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, त्यांचा पदाचा आदर करतो। त्यांनी गुण्यागोविंदाने इथे राहावं, नको त्या गोष्टी शहाणपणा करू नये, असं देशपांडेंनी सुनावलं। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला जरूर कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।